गुड मॉर्निंग मुलांनो. तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर वाईज वेटेज. मॅथमॅटिक्सच्या पूर्ण चॅप्टरचे वेटेज शिकणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आपण मॅथमॅटिक्सचे वेटेज. तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 कोणत्याचं आहे? पार्ट 1 फर्स्ट पार्ट. कोणतं? फर्स्ट पार्टच्या चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिक येतो हा 8 मार्कसाठी विथ ऑप्शन 6 मार्क. मॅट्रिसेस. तर हा मॅट्रिसेस 6 मार्कसाठी. नंतर आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, हा 10 मार्कसाठी. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा 6 मार्कसाठी. वेक्टर हा 12 मार्कसाठी. किती? वेक्टर हा 12 मार्कसाठी. लाईन अँड प्लेन 10 मार्कसाठी विचारला जातो. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LPP हा 4 मार्कसाठी दरवर्षी एक क्वेश्चन विचारला जातो. दरवर्षी किती? एक क्वेश्चन विचारला जातो. हे झालं पार्ट 1. हा झाला पार्ट 1. तर आपण बघू आता पार्ट 2. पार्ट 2 चा पहिला चॅप्टर हा किती? पार्ट सेकंड. पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर डिफरन्शिएशन हा विचारला जातो 9 मार्कसाठी. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा 9 मार्कसाठी विचारला जातो. इन्फिनाइट इंटिग्रेशन हा 10 मार्कसाठी विचारला जातो. डिफाईन्ड इंटिग्रेशन हा 6 मार्कसाठी विचारला जातो. ॲप्लिकेशन ऑफ डिफाईन्ड इंटिग्रेशन हा 4 मार्कसाठी एक क्वेश्चन विचारला जातो. डिफरंटाईल इक्वेशन हा 8 मार्कसाठी विचारला जातो. प्रॉबिलिटी PD हा 5 मार्कसाठी आणि हा BD 5 मार्कसाठी विचारला जातो. हा PD शॉर्ट फॉर्म PD आणि DB. तर ऑप्शन सहित हा 112 मार्कचा आहे. तर कसा? हा किती? टोटल पेपर असतो 112 मार्कचा. त्याच्यापैकी आपल्याला विचारला जातो 80 मार्कचा पेपर. 20 मार्कचे MCQ असतात. 20 मार्कचे MCQ. 112 मार्कचा आपल्याला ऑप्शन सहित पेपर येतो. विथ ऑप्शन हा 80 मार्कचा पेपर असतो आपला. 20 मार्कचे प्रॅक्टिकल असतात. तर आता आपण पेपर पॅटर्न कसा आहे ते बघू. पेपर पॅटर्न बघू. तर हा आहे हे पेपर पॅटर्न. मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ हा क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 8. मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ सगळे 8 क्वेश्चन येतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. असे 8 क्वेश्चनचे 16 मार्क्ससाठी. याच्यात ऑप्शन नाही आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 क्वेश्चन विचारले जातात. व्हेरी शॉर्ट आन्सरचे ते 4 क्वेश्चन 1 मार्कसाठी विचारले जातात. तर ते पूर्ण 4 क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये कोणत्याही प्रकारचे ऑप्शन नसतात. सेक्शन Aला ऑप्शन नसतो. सेक्शन B शॉर्ट आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 15 टोटल 12 क्वेश्चन येतात. त्यापैकी 8 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. तर हे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी, 8 दुने 16 ऑप्शन सहित 24 मार्क्ससाठी विचारले जातात. सेक्शन C शॉर्ट आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 50 पासून क्वेश्चन नंबर 26 पर्यंत आपल्याला विचारले जातात. तर याच्यात टोटल 12 क्वेश्चन येतात आणि 8 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे असतात. तर एक क्वेश्चन हा 3 मार्क्ससाठी असतो. तर असा हा 24 मार्कचा
24 मार्काचा सेक्शन सी असतो आणि विथ ऑप्शन 36 मार्क, ऑप्शन सहित 36 मार्क आणि विथ ऑप्शन 24चा. सेक्शन डी लॉंग आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27 पासून क्वेश्चन नंबर 34 पर्यंत 8 क्वेश्चनपैकी 5 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे असतात. एक क्वेश्चन असतो 4 मार्कचा, 5 चोक 20, 20 मार्कला विचारला जातो आणि ऑप्शन सहित 32 मार्कचा असतो. तर हा ऑप्शन सहित टोटल पेपर 112 मार्कचा आणि विथ ऑप्शन 112 मार्कचा आणि विदाउट ऑप्शन 80 मार्कचा पेपर असतो. तर कसं वापस आहे, टोटल पहिला सेक्शन ए. सेक्शन हा असतो 20 मार्कचा. 4 मार्कचा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि 4 मार्कचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि 16 मार्कचे MCQ. 8 MCQ असतात. 8 MCQ हे 2 मार्कसाठी विचारले जातात. 8 MCQ हे 2 मार्कसाठी विचारले जातात. सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन काय, सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14. सेक्शन बी क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत विचारले जातात. तर हा एक क्वेश्चन, टोटल क्वेश्चन 12 असतात. आपल्याला त्यापैकी 8 सॉल्व करायचे असतात. तर एक क्वेश्चन हा 2 मार्कसाठी विचारला जातो. क्वेश्चन किती, 2 मार्कसाठी क्वेश्चन विचारले जातात. टोटल 16 मार्कचा पेपर असतो आणि असा विथ ऑप्शन 24 मार्क. विथ ऑप्शन 24 मार्क. सेक्शन सी बघू. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 26. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 14 पासून क्वेश्चन नंबर 26. तर नक्की आपल्या चॅनलला आपला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. ओके, धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा.